हरि ओम. अध्यात्म उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. श्लोक क्रमांक 41. लीन वृत्ते रनुत्पत्तिर्मर्यादो परत्तेस्तु सा स्थितप्रज्ञो यती रयम या सदानंद मश्नुते. अशा प्रकारे लीन झालेल्या वृत्ती पुन्हा निर्माण न होणे हे वैराग्याचे लक्षण आहे. असा स्थितप्रज्ञ यती सदानंदी होतो. वैराग्याचे लक्षण. मागील श्लोकात वैराग्याचे प्रमाण, वैराग्य साध्य झाले की नाही याची कसोटी सांगितली. येथे वैराग्याचे अजून एक लक्षण सांगितलेले आहे. या दोन श्लोकात किंचित फरक इतकाच आहे की मागील श्लोकात वैराग्याचे प्रमाण, त्याची कसोटी सांगताना वैराग्य साध्य कसे करावे हे मुख्यतः सांगायचे होते. आता या श्लोकात वैराग्याचे लक्षण सांगताना साध्य झालेले वैराग्य टिकवायचे कसे, कायम वितरागी कसे राहायचे हे मुख्यतः सांगत आहेत. हे एक रहस्य आहे. रहस्य अशासाठी की समोर असूनही आपल्याला ते आकलन होत नाही. त्यामुळे साध्य झाल्यासारखे वाटत असतानाच ते पुन्हा उचल खाते, उद्भवते आणि आपण जेथे असतो तेथेच राहतो. ऋषी सांगतात की लीन झालेल्या, लोप पावलेल्या चित्तवृत्ती पुन्हा निर्माण न होणे हे वैराग्याचे लक्षण आहे. याचा अर्थ एकदा लीन झालेल्या चित्तवृत्ती पुन्हा निर्माण होतात, होऊ शकतात. आपल्याला असे वाटते की चला सुटलो एकदाचा यामधून, परंतु प्रसंग आला की जाणवते की नाही, आपण जिथे होतो तिथेच अजूनही आहोत. याचा अर्थ ते सुटणे एकदाचे नव्हते, तेवढ्या पुरतेच होते. मांजराचा उच्छाद होऊ लागला की मांजराला दूर सोडून दिले जाते. अर्थातच हे मांजर पाळलेले नसते, बाहेरून आपोआप आपल्याकडे येऊ लागते. त्याचा त्रास होतो. आपण त्याला लांब कुठेतरी सोडून यावे आणि आपण घरी पाऊल टाकावे तर त्याच मांजराने आपले स्वागत करावे. त्यावेळी आपल्याला कसे वाटेल? तसेच येथे होते. आपण निग्रह करतो की इथून पुढे असे कधीही होऊ द्यायचे नाही. नाही म्हणजे नाही, परंतु संधी आली की आपल्याही नकळत आपण पुन्हा त्याच्या आहारी जातो आणि फसतो. हे असे होऊ नये यासाठी हा श्लोक समजावून घ्यायचा आहे. यातील रहस्यभेद करायचा आहे. यासाठी या श्लोकाचे आगळे वेगळे महत्व आहे. पुनःप्रत्ययाची चटक. ऋषी सांगतात की लीन झालेल्या, लोप पावलेल्या चित्तवृत्ती पुन्हा निर्माण न होणे हे वैराग्याचे लक्षण आहे. हे असे मुद्दाम श्लोक लिहून सांगावे लागते, कारण लय झालेल्या चित्तवृत्ती पुन्हा निर्माण होतात. ही चित्ताची एक प्रकारची वृत्तीच आहे. जे नको असे वाटते तेही परत परत करावे असे वाटावे आणि केलेही जावे. आपण चित्तवृत्तीला कितीही वैतागलो तरी त्याचे आकर्षण कधीही पूर्णपणे नष्ट होत नाही. याचा अर्थच असा आहे की चित्तवृत्ती कधीही मृत होत नाहीत. त्या क्षीणहीन दीन होतात, त्या लोप पावतात, निष्प्रभ होतात, परंतु त्या कधीही नष्ट होत नाहीत. आपल्याला त्या जन्मभर साथ देतात. चित्तवृत्ती ही एक कधीही नष्ट न होणारी, आपल्याला लागत असलेली चटक आहे. एकदा चव घेतली की ती चव आपल्याला आवडो किंवा न आवडो, ती आपल्या स्मृतीत कायम करता ठाण मांडते. चव आवडली की ती परत परत घ्यावी असे वाटते. प्राप्त परिस्थिती, देहाची साथ नसणे, उपलब्धता नसणे, साथ न मिळणे इत्यादी अशा अनेकविध कारणांनी आपण एखाद्या गोष्टीचा उपभोग घेऊ शकत नाही. परंतु यामुळे आपण त्या गोष्टीचा नाद सोडत नाही, ती गोष्ट विसरत नाही. ती गोष्ट आपल्या स्मृतीत जाऊन संधीची वाट पाहत थांबते. चंचलता हा चित्ताचा स्वभाव आहे. ते एका जागी ठाम राहू शकत नाही. त्याला नाविन्याची हौस आहे. प्रत्येक वेळी नवीन वस्तूच नवीन असते असे नाही, तर बरेच दिवस न वापरलेली वस्तू पुन्हा वापरताना नवीन असल्यासारखी वाटते. यात पुनःप्रत्ययाचा आनंद असतो. यामुळे चित्त ही वस्तू नवीन मिळाल्यासारखी उपभोगते. यामुळे अनेक जुन्या चालीरीती पुन्हा आचरणात येतात. कोणत्याही गोष्टीचा कंटाळा येणे हा मनाचा स्वभाव आहे.
यामुळे ते वाईटच असे नाही तर चांगल्या गोष्टींनाही कंटाळते. पिढीजात श्रीमंत साधे जीवन जगतात आणि नवश्रीमंत भपकारा करतात. श्रीमंतांची मुले वैभवाला उपतात आणि त्यापासून दूर निघून जातात. गरीब नवश्रीमंत वैभवाकडे झेपावत असतो, आकृष्ट होतो. तेथेच घट्ट ठाण मांडतो. जे नाही ते मिळवावे असे वाटते आणि यात जे आहे ते गमावले जाते. यामुळे ते गमावलेले पुन्हा मिळवावे असे वाटू लागते. सुख आणि आनंद. सुख आणि आनंद यातील फरक समजावून घ्यावा लागतो तर चित्तवृत्तीमधील मधून सुटका होऊ शकते. सुख देहाला मनाला होत असते, आनंद जीवात्म्याला होत असतो. चित्ताच्या सौख्यामधून जोपर्यंत सुटका होत नाही आणि जीवात्म्याला आनंदाची गोडी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत चित्तवृत्तीमधून सुटका होत नाही. सुख वरवर देहाला मनाला होत असते. सुखदुःख या भावना आहेत. देह मन स्वयंभू नाहीत. यामुळे सुखासाठी आपण इतरांवर अवलंबून असतो. सुख परावलंबी आहे. इतरांनी साथ दिली तरच सुख मिळते. त्यांनी साथ दिली नाही तर आपले सुख संपुष्टात येते. याचा अर्थ सुखाला कारण लागते. यामुळे सुख काळाच्या अधीन असते, ते मर्यादित असते, तात्पुरते असते. दुःखाशिवाय सुख मिळू शकत नाही. सुखाला नेहमीच दुःखाचा पाया असावा लागतो. कष्ट, पीडा, त्रास याचे दुःख सहन केल्याशिवाय सुख मिळत नाही. सुख कमी झाले, संपले की त्याचे दुःख होते. याचा अर्थ सुख नसले तरी दुःख नष्ट होत नाही. आनंद आतून अंतःकरणामधून उद्भवतो आणि पाझरतो. तो जीवात्म्याकडून प्रसव होतो. जीवात्मा स्वयंभू आहे, त्यामुळे आनंद स्वयंभू आहे. आनंद आपल्याला होतो. त्यासाठी आपण कुणावरही अवलंबून नाही. यामुळे आनंद अकारण आहे, तो सदा टिकणारा आहे. आनंद हा आपला स्वभाव आहे. आपण जेव्हा सुख आणि दुःख या दोहोच्या अतीत होतो तेव्हा आनंद होतो. बहुतांशी वेळा आपल्याला आनंदाचा आभास होतो. वास्तवात त्यावेळी आपण दुःखाच्या वेदना तात्पुरत्या विसरलेले असतो. यामुळे तो आनंद झाला आहे असे वाटते, परंतु ते सौख्य असते. परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर त्यावेळी अभ्यासासाठी घेतलेले कष्ट विसरायला होतात. परीक्षेतील यश मिळाले याचा तो वाटत असलेला आनंद असतो. यामुळे तो आनंद नसून सुखच असते. तो आनंद नसतो, ते परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे सुख असते. परंतु एखादा कलाकार देहभान विसरतो, जीवात्म्याशी त्याचा योग जुळून येतो आणि त्या अवस्थेमध्ये त्याच्याकडून कला सादर केली जाते. त्यावेळी त्याला जे होते तो आनंद असतो. त्या अवस्थेतून जेव्हा तो बाहेर व्युत्थान होतो तेव्हा त्याला आकलन होते की त्याच्याकडून कला सादर केली गेली आहे आणि त्यावेळी त्याला जी अनुभूती मिळाली त्यावेळच्या स्थितीला आनंद म्हणायचे. हा आनंद कला सादर होतानाचा, त्या कलाविष्काराचा असतो, त्या कलेचा नसतो. कलेचा आनंद ती कला जाणणारे घेतात. हा फरक अशासाठी समजून घ्यायचा आहे की सुख टिकाऊ नाही, ते ये जा करत असते, परंतु आनंद टिकाऊ आहे, तो आपला स्वभाव आहे. यासाठी जेव्हा तुम्हाला आनंद झाल्यासारखे वाटते त्यावेळी काही काळ वाट पहा. तो आनंद अकारण आहे याची खात्री करा. त्या आनंदाचा परिणाम टिकला तर तो आनंद होता असे समजा, परंतु तो आनंद टिकला नाही, परत परत घ्यावा असे वाटले तर ते सौख्य होते हे जाणा. सुख काही काळच टिकते. देह मन यांनी कितीही निग्रह केला तरी ते टिकत नाही. यामुळे ते पुन्हा घ्यावे अशी उर्मी येते. जोपर्यंत तसे होत नाही तोपर्यंत बैचेनी राहते. सुख मिळाले की काही काळ त्याचा जल्लोष केला जातो, परंतु आनंद सदा असतो. तो आपला स्वभाव आहे, त्याचा कधीही विसर होत नाही. ते आपले सहजाचरण आहे. यामुळे तो सदा आनंदी असतो. ते वितरागी सहज होतो. त्याला पुन्हा पुन्हा उपभोग घ्यायची उर्मी येत नाही. त्यासाठी पुढे श्लोकात उपासना साधना सांगितलेली आहे. स्थितप्रज्ञ यती. स्थित स्थळ
स्थित. एका स्थळी एका ठिकाणी ठाम असणे, जागा न सोडणे, एका ठिकाणी स्थिर असणे, शब्दार्थाने हे असे असणे म्हणजे फक्त निर्जीव वस्तू जगताला, दगड, डोंगर इत्यादी आणि अचल सजीवांना, वृक्ष, झाडे इत्यादी शक्य आहे. चल सजीवांना हे अशक्य आहे. परंतु याचा अर्थ असा शब्दशः घ्यायचा नाहीये. तर स्थित असणे म्हणजे काये वाचे मने, एका जागी स्थिर असणे. काये देहधर्माव्यतिरिक्त आपली जागा सोडायची नाही. अनेकांना भटकायची सवय असते. जरी ते बाहेर गेले नाहीत, गावाला गेले नाहीत, फिरायला गेले नाहीत, तरी त्यांचे किंवा इतरांचे काहीही अडलेले नसते, बिघडणार नसते. कोणाकडे काहीही काम नसते किंवा असलेच काम तर ते फोनवर सहज होण्यासारखे असते. परंतु भटकायची सवय त्यांना एका जागी फार काळ स्थित राहू देत नाही. बरेच दिवसात अमक्याला भेटलो नाही असे त्यांच्याच मनात येते आणि हे असे भटके त्या व्यक्तीला भेटायला जातात. आपण विनाकारण दुसऱ्याचा वेळ घेत आहोत असा विचार हे लोक करत नाहीत. कौटुंबिक कार्यक्रम, देवदर्शन, निसर्ग सौंदर्य, विरंगुळा इत्यादी अशा सबबीवर अनेक स्थळांना भेट देतात. पण एका जागी स्थित असत नाहीत. स्वतःची आणि इतरांची ऊर्जा वाया घालवत असतात. वाचे अनेक जणांना विनाकारण सतत बोलायची सवय असते. केवळ देहबोलीने, एका शब्दाने, एका वाक्याने सांगता येणारे असे लोक बोलण्याचा पाऊस पाडून सांगतात. काहीही काम नसताना, काहीही कारण नसताना, समोर काहीही विषय नसताना काम, कारण, विषय उकरून काढतात आणि बोलायला सुरुवात करतात. मग एका विषयामधून दुसरा, दुसऱ्यामधून तिसरा आणि अशा विषय मालिकांचा शाब्दिक हार गुंफायला सुरुवात करतात. त्यांच्या अशा विषयात समोरच्याला काहीही स्वारस्य नसते. यामधून दुसऱ्यांच्या खाजगी आयुष्यावरही भाष्य केले जाते आणि तेथे जनरीतीप्रमाणे चहाड्या, निंदा, नालस्ती, उणी दुणी यांना ऊत येतो. यांना मुद्दाम थांबवायला लागते किंवा आपल्याला तेथून दूर व्हावे लागते. आपण विनाकारण दुसऱ्याला मानसिक ताण देत आहोत, त्याचा वेळ घेत आहोत, ऊर्जेचा अपव्यय करत आहोत असा विचारही त्यांच्या मनात येत नाही. मने जागा सोडली नाही, बोलणे केले नाही किंवा कुठे जाता आले नाही, बोलायला कोणी सापडलं नाही, तर मनात आपले आपल्याजवळ बोलत असतात, बसतात. एकटेपणा मिळाला की मनात विचारांचे रान उठवतात, काहूर माजवतात, विनाकारण मेंदू शिणवतात. नको त्या आठवणी काढून स्मृती उगाळत बसतात. यात समज आल्यापासून आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटनांचा लेखाजोखा करतात. आपण आपल्याला मानसिक त्रास करून घेतात. यात अनेक जणांना लाखोली वाहिली जाते, वाहिलेली असते किंवा इतरांबद्दल विचार करतात. त्यावेळी ते इतर त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आरामात असतात. हे इकडे विनाकारण स्वतःचा वेळ, ऊर्जा वाया घालवतात. अनेक वेळा असे लोक मानसिक विकाराने आजारी होतात. विशेष करून अशांना वृद्धापकाळी फार त्रास सहन करावा लागतो. स्थित याचा अर्थ देहधर्म, कर्मयोग अशा अत्यावश्यक कारणाशिवाय आपली जागा सोडू नये. यासाठी कुठे गेल्यास काम झाल्यावर कुठेही रेंगाळू नये. शक्यतो मौन असावे, देहबोली वापरावी, गरज असल्यासच अत्यल्प शब्दात व्यक्त व्हावे. मनात जराही विनाकारण विचारांना थारा देऊ नये. अशा वेळी देह, मन यांच्या अतीत स्वतःजवळ बसायला शिकावे. याला स्थित असे म्हणायचे. प्रकर्षाने प्राप्त झालेले ज्ञान, योगाधिराज पातंजलीने याला प्रज्ञा असे म्हटलेले आहे. प्रकर्षाने प्राप्त झालेले ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान, आध्यात्मिक विज्ञान. असे ज्ञान प्राप्त झाले की अन्न, वस्त्र, निवारा यासाठीचे भौतिक ज्ञान दुय्यम होते, गौण होते. आकलन शक्ती महाप्रगल्भ होते. एक एक पायरी समजून घेत विषय आकलन करण्याची गरज राहत नाही. विषयाची चटकन समज येते. याला त वरून ताकभात असे म्हणतात. एक छोटासा क्ल्यू मिळाला की विषय समजतो, कारण असा प्रज्ञ स्थित असतो. गीतेतील स्थितप्रज्ञ हा असा असतो. त्याची ऊर्जा भौतिकापासून अबाधित असते. ही वैश्विक परम ऊर्जा असते. प्रज्ञावंत स्वस्वरूप असतो. तो भौतिकाच्या अतीत असतो. तत्वतः तो स्वतःजवळ स्थित असतो, भौतिकाला साक्षी असतो. यामुळे त्याची ऊर्जा वाया जात नाही. या योगे त्याला ध्यान समाधी चटकन साध्य होते. या योगे त्याची प्रज्ञा स्वतःच स्वस्वरूपात स्थित होते. ती ब्रह्ममार्गी प्रवास करत नाही.
तो आत्ममार्गी स्थित होतो. यती याचा अर्थ यत्न करणारा, प्रयत्न करणारा. आता येथील विरोधाभास पाहण्यासारखा आहे. प्रज्ञावंत जो स्थित आहे आणि यती आहे म्हणजे स्थित असूनही यती यत्न करणारा आहे. स्थित असलेला हालचाल केल्याशिवाय प्रयत्न कसा करणार असा प्रश्न मनात येतो. परंतु हे स्थित असणे आध्यात्मिक आहे. येथे स्थित असणे म्हणजे देहाच्या आत अंतस यात्रा करून अंतःकरणात स्वतःजवळ स्थित असणे आहे. ध्यान समाधी लावणे आहे. ध्यान समाधीमध्ये तो यती असतो म्हणजे परमधामाची यात्रा करत असतो. म्हणून त्याला यती असे म्हटले आहे. सदानंदी प्रज्ञावत यतीला केवळ स्थिती प्राप्त होते. त्याच्या चित्तवृत्ती प्रशांत झालेल्या असतात. त्याला वैराग्य प्राप्त झालेले असते. या योगे तो सदा आनंदी असतो. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना त्याला केवळ आनंद देते. कारण त्याचा विश्वाकडे पाहण्याचा वैश्विक दृष्टिकोन असतो. त्यामधून आनंदाशिवाय अन्य भाव उमटू शकत नाही. जरा विचार करावा की आपला जीवन जगण्याचा एकमेव उद्देश असतो आनंद प्राप्त करणे. आपली प्रत्येक कृती, आपली प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्षणी आनंद मिळवण्यासाठीच असते. येथे जन्म घेण्याचा तोच एकमेव उद्देश असतो. तरीही आपण प्रत्येक गोष्टीकडे स्वार्थ, अहंकार, ईर्ष्या, जिद्द अशा दृष्टीनेच पाहतो आणि त्याप्रमाणेच वर्तन करतो. खेळ खेळायला खेळाचा आनंद घेणे हाच एकमेव उद्देश असायला पाहिजे. मग आपल्या बाजूचा किंवा समोरच्या विरुद्ध बाजूचा नव्हे, बाजूचा खेळाडू चांगला खेळत आहे हे गौण आहे. चांगला खेळ पाहून आपल्याला आनंदच मिळायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला पाहिजे. यामुळे कोण जिंकला हे गौण असायला पाहिजे. परंतु आपण केवळ जिंकण्यासाठीच खेळ खेळत असतो. हार झाली की मरणप्राय दुःख होते. जिंकल्यावर उन्माद येतो. या दोन्ही गोष्टी आनंदापासून दूर नेणाऱ्या आहेत. सुखदुःखाच्या भावना निर्माण करणाऱ्या आहेत. परंतु प्रज्ञास्थित यती विश्वाकडे केवळ एक लीला याच नजरेने पाहतो. प्रज्ञा स्थित झालेली असल्यामुळे त्याच्यात चित्तवृत्ती पुन्हा निर्माण होत नाहीत. याला येथे स्थित असे म्हटले आहे. या योगे तो आत्मयात्रा करत असतो. अशा अर्थी तो यती असतो. या योगे तो वैरागी यती सदा नंदी असतो. कैवल्याचा यात्रेकरू असतो. हरिओम.